नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी टेंबे. आज आपण डाळिंब या फळाविषयी माहिती जाणून घेऊया. डाळिंबाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. प्रायम्लम पित्तजननम डाळिंब आम्लकाधृते, म्हणजेच प्रत्येक आंबट गोष्ट ही पित्त वाढवणारी आहे. याला अपवाद डाळिंब आणि आवळा आहे. तसेच डाळिंबाला मेधा बलप्रदम म्हणजेच याचं ब्रेन टॉनिक असे सुद्धा म्हटलेले आहे. डाळिंब हे पित्त कमी करणारं तसेच रक्त शुद्ध करणारं फळ आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण डाळिंबाचे काही औषधी गुणधर्म जाणून घेऊया. सर्वात प्रथम येतो तापामध्ये. तापामध्ये डाळिंबाचे दाणे चावून चावून खावे किंवा डाळिंबाचा रस घ्यावा. तसेच ताप निघून गेल्यानंतर अन्न पचत नाही किंवा तोंड कडू पडतं, यामध्ये सुद्धा डाळिंबाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. नंतर येतं ग्रहणी किंवा IBS, म्हणजे ज्यामध्ये अन्न पचून वारंवार शौचास लागणे. या विकारामध्ये डाळिंब अत्यंत गुणकारी ठरतं, कारण डाळिंबामध्ये असलेल्या टॅनिन या घटकामुळे वारंवार जुलाब होण्याची थांबते. तसेच मॅग्नेशियम या घटकामुळे जुलाबानंतर जो थकवा येतो तो कमी होण्याला मदत होते. ज्या लोकांमध्ये वारंवार तोंड येतं, यांच्यामध्ये मुख्यतः रात्री जागरण, शरीरातील उष्णता वाढणे, पोट साफ न होणे आणि व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी असणे हे कारणे आढळून येतात. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन B12 चे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे ज्यांना वारंवार तोंड येण्याची समस्या आहे त्यांनी रोज एका डाळिंबाचे सेवन करावे. रक्ताल्पता किंवा ॲनिमिया, म्हणजेच ज्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे, त्यांनी डाळिंबाचे नित्य सेवन करावे. डाळिंबामध्ये आयरन नावाचे घटक असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवायला मदत होते. तसेच प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रियांना वारंवार मळमळ किंवा उलट्या यांचा त्रास असतो, त्यांनी सुद्धा डाळिंबाचे सेवन करावे. ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, डायबिटीज, थायरॉइड, हायपरटेन्शन यासारखे विकार असलेल्या लोकांमध्ये सुद्धा डाळिंबाचे सेवन केल्याने त्यांना फायदा होतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.